ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा. वाडीला नारायण स्वामींच्या मठात आले. गोविंद स्वामी मौनी स्वामींना भेटले. थोड्याच काळात अन्नपूर्णाबाईंना गोखल्यांच्या ओरीत प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यांनी एका पुत्राला जन्म दिला. पण पितृमुख पाहण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या जातकाऐवजी अखेरचे कर्म करावे लागले. दुर्गा मावशीने अन्नपूर्णाबाईंना आधार दिला. त्यानंतर श्रींनी ब्रह्मानंदांच्या माडीवर स्मार्ताग्नी स्थापून गृहस्थाश्रम स्वीकारला. दोघं पती पत्नी सद्भावाने राहत होते. स्वामी महाराज वाडीत लक्ष्मण शास्त्रींच्या घरी पुराण भागवत वाचायला जायचे. त्यांचा नारायण नावाचा मुलगा इंग्रजी शिकलेला. त्याला अकस्मात वैराग्य प्राप्त झाले. तेव्हा शास्त्रींनी त्याला महाराजांकडे पाठवले. सद्गुरू महाराजांनी ह्या सत्शिष्याला ब्रह्मज्ञान दिलं. पूजा अर्चा वैश्वदेव शास्त्रशुद्ध ब्रह्मकर्म शिकवलं, आत्मज्ञानी केलं आणि दत्तप्रभूंची उपासना देऊन धन्य केलं. गोविंद स्वामींच्या निर्याणाच्या आदल्या दिवशी महाराजांच्या स्वप्नात ते आले. स्वामी महाराजांच्या पूजेतला शाळीग्राम हातावर ठेवला. मनन ऐकायला सांगितलं. त्यातलं गूढ समजावून सांगितलं. उपनिषदांचं रहस्य समजावून दिलं. मस्तकी हात ठेवला. तेव्हा स्वामी महाराजांनी गुरुचरण धरले. शरण आले. प्रत्येक क्षण क्षण योगासारखा वाटत होता. त्यानंतर एक प्रकाश ज्योत असीम प्रकाशात विलीन झाली. गोविंद स्वामींनी अनेक लीला केल्या. त्यांनी देह ठेवल्यावर कृष्णमयी देह विसर्जन केला. त्यानंतर 1 वर्ष स्वामी महाराज वाडीत राहिले. एक दिवस देवांनी आज्ञा दिली, आता पुढच्या प्रांती जावं. आज्ञेनुसार कोल्हापूरला आले. पंचगंगेत स्नान करताना अन्नपूर्णा मातेला कुंभार स्वामींची आठवण झाली. तर कुंभार स्वामी प्रत्यक्ष समोर येऊन त्यांनी तिच्या हातातला गडू काढून घेऊन त्यातलं पाणी घटाघटा प्याला आणि तो योगी आला तसा निघूनही गेला. मातेला वाटलं हा मला संभ्रम झाला की काय, परंतु महाराजांनी सांगितलं ते कुंभार स्वामीच होते. त्यानंतर ते देवीच्या दर्शनाला आले आणि भगवतीची स्तुती केली. पुढे 2 दिवस राहून भिलवडी औदुंबरला आले. तिथे फक्त देवदर्शन घेऊन मुक्काम न करता पंढरपूरला गेले. अन्नपूर्णा माता आनंदाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत होत्या. चंद्रभागेच्या तीरी आले. स्नान केले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. बाहेर आले तर एक ब्राह्मण हाती डाळे घेऊन प्रसाद म्हणून देऊ लागला. तर महाराजांनी तो नाकारला. पण अन्नपूर्णा मातेने मात्र तो घेऊन कापडात बांधून जवळ ठेवला. खाल्ला मात्र नाही. तेव्हा स्वप्नात पांडुरंगाने दर्शन देऊन विचारले, मी स्वतः तुला प्रसाद दिला तरी तू तो का खाल्ला नाहीस? तेव्हा महाराज म्हणाले, ब्राह्मणाने डाळ्यासारखे पदार्थ खाऊ नयेत. ते भाजण्यापूर्वी भिजवतात. शास्त्रपालन हे माझे ब्रीदवाक्य आहे. मला क्षमा करा. तेव्हा देव म्हणाले, बरं, नका खाऊ. तर प्रातःकाळी डाळ्याची पुरचुंडी गायब झाली. माणूस असो वा देव, महाराज आपल्या शास्त्रप्रमाणावर ठाम असत. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा निश्चय ढळत नसे. पुढे बार्शीला गेले. तिथे 3 दिवस मुक्काम केला. तिथे माणगावचे दत्तूशास्त्री भेटले. त्यांनी महाराजांना वाटखर्चाला म्हणून 6 रुपये दिले. महाराजांनी ते घेतले नाहीत. म्हणून बाहेर येऊन त्यांनी ते देवाच्या करंडीत टाकले. तर महाराज म्हणाले, आता आमचा देव द्रव्यसंग्रहही करायला लागला वाटतं. ते ऐकून दत्ताशास्त्री अवाक झाले. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.